नमस्कार मंडळी. तुम्ही माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे का? आणि केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा आणि सोबत बेल आयकॉन पण दाबा. तुम्हाला माझं अभिवाचन जर आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका आणि तुमचे अभिप्राय त्यांची तर मी आतुरतेने वाट पाहत असते, ते तुम्ही नक्कीच द्याल. म्हणून माझ्या यूट्यूब चॅनलवरती जा, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि लाईक आणि कॉमेंटसुद्धा करा. मी तुमची आतुरतेने वाट पाहते आहे. धन्यवाद. दीपज्योतिर्नमोस्तुते. लेखिका माननीय सुशीलाताई महाजन. अभिवाचन अदिती पालिमकर. भाग 14. शाखा बंद झाल्या तरी दुसऱ्या स्वरूपात सेविका एकत्र जमत असत. ठिकठिकाणी भजनी मंडळे वेगवेगळी नावे घेऊन निघाली. प्रार्थना केंद्रे निघाली. संस्कार केंद्रे चालवली जाऊ लागली. म्हणजे समिती ह्या नावाने नाही, पण दुसऱ्या नावाने समिती कार्य गावोगावी चालूच होते. कार्यक्रमही घेतले जात, फक्त ध्वज लावला जात नसे. ह्या मंडळांतर्फे सार्वजनिक मंगळागौरी, हरितालिका, नवरात्र उत्सव वगैरे उत्सव साजरे होत होते. मंगळागौरीच्या निमित्ताने 500-500 सेविका एकत्र येत असत. सणावाराच्या निमित्ताने भजनाच्या रूपाने सर्वजणी एकत्र येत असल्या तरी सगळीकडे मनावर एक प्रकारचे दडपण असल्यासारखे वाटे. महाराष्ट्रात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ खेडोपाडी पोहोचल्यामुळे घरोघरी सेवक होते. त्यामुळे कोणाला केव्हा पकडतील याची सारखी भीती वाटत असे. एकूण सर्वसामान्य जनता भेदरल्यासारखी झाली होती. संघावर बंदी घातल्यापासून संघातील अधिकारी वर्ग तुरुंगात होता. बंदी उठवण्याबद्दल सर्वतोपरी प्रयत्न चालू होते, पण त्याला यश येत नव्हते. ठिकठिकाणी संघ स्वयंसेवक या अन्यायाविरुद्ध सामना देण्यास उत्सुक होते. संघ आता काय निर्णय घेतो ह्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर बंदी उठवण्याचे सर्व मार्ग खुंटल्यावर संघाने सत्याग्रह पुकारला. हजारो तरुण सत्याग्रहासाठी सिद्ध झाले. आपल्या सरकारी नोकऱ्या, शिक्षण ह्या कशाचीच परवा स्वयंसेवकांना वाटत नव्हती. न्याय्य हक्कासाठी सळसळणारे रक्त दंड थोपटून उभे राहिले. गावोगावी गुप्तपत्रके निघू लागली. संघ स्वयंसेवक सत्याग्रहासाठी घराबाहेर पडले. हजारोंच्या संख्येने तुरुंग भरू लागले. या कामात समितीच्या सेविकांनीही यथाशक्ती मदत केली. गुप्तपत्रके काढणे, पत्रके वाटणे, नियोजित ठिकाणी नेऊन पोहोचवणे ही कामे जागोजागी सेविका करत होत्याच. शिवाय सत्याग्रहींना ओवाळून निरोप देऊन संघबंधूंचे मनोबलही वाढवत होत्या. त्याही काळात जमेल त्याप्रमाणे मावशी हिंडत होत्या. त्याचवेळी मावशींच्या मुलाचे दिनकरचे लग्न ठरले होते. त्यानिमित्ताने मावशींनी स्वहस्ते निमंत्रण पत्रिका लिहिल्या. त्यात पहिल्याने निमंत्रणाचा भाग लिहून खाली काही समितीविषयक सूचना त्यांनी केल्या होत्या. बंद पाकिटातून ह्या निमंत्रण पत्रिका रवाना झाल्या. त्या लग्न समारंभाच्या निमित्ताने जमलेल्या सेविकांची एक बैठक मावशींनी घेतली. प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा आपले काम कसे साधता येते ह्याचा हा एक नमुनाच होता. ह्याच बैठकीत संघबंदी उठवण्यासाठी आपण काही प्रयत्न करावेत असे ठरले. त्यातूनच ठिकठिकाणी स्त्रियांचे मोर्चे आयोजित केले गेले. महाराष्ट्राच्या राजधानीत मुंबईला मोर्चा काढून बंदी उठवण्याबद्दल सरकारला विनंती करावी असे ठरले. मावशींचे व त्यावेळच्या मुंबई विभाग प्रमुख बकुळाताई देवकुळे ह्यांचे ह्यासंबंधी बोलणे झाले. कार्यक्रमाची आखणी झाली. मात्र प्रत्यक्ष मोर्चाच्या दिवशी मावशींनी मुंबईत राहू नये असे ठरले. मुंबईला 5,000 स्त्रियांचा अभूतपूर्व असा मोर्चा सचिवालयाकडे निघाला होता. मोर्चा दुपारी 1 वाजता आझाद मैदानावरून निघणार होता. पण त्याच दिवशी सकाळी फोर्ट विभागात कचेऱ्या भरण्याच्या वेळी नाक्यावर उभे राहून तरुण सेविकांनी संघबंदी उठवावी यासंबंधीची पत्रके वाटली होती. मोर्चामध्ये सर्व थरातील भगिनी होत्या. मुंबईच्या रहिवाशी कोळी समाजातीलही भगिनी बहुसंख्येने मोर्चात सामील झाल्या होत्या. तोंडाने संघबंदी उठवा, भारत माता की जय अशा घोषणा देत मोर्चा सचिवालयाकडे निघाला. पण वाटेत काळ्या घोड्याजवळ मोर्चा अडवला गेला. सर्व सेविका तेथेच खाली बसून राहिल्या. दोघी सहकाऱ्यांना घेऊन बकुळाताई त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांना म्हणजेच श्री मोरारजीभाई देसाई यांना भेटण्यास गेल्या. त्या परत येण्याची वाट बघत मोर्चातील सेविका बसून राहिल्या. मोरारजीभाईंनी त्यांची भेट घेतली, पण त्यांनी अत्यंत बेपर्वाईने सेविकांना उत्तरे दिली.
ते भेटीला गेलेल्या सेविकांना म्हणाले, संघबंधूंना आम्ही देशाचे नागरिक समजत नाही व त्यासाठी न्याय मागावयास आलेल्या तुम्हालाही आम्ही नागरिक मानत नाही. अत्यंत अपमानास्पद असे हे उत्तर होते. पण सेविकांनी आपला संयम सोडला नाही. पुणे नागपुरातही असाच एक प्रचंड मोर्चा काढला गेला. त्यातही समाजाच्या सर्व स्तरांचे प्रतिनिधी होते. मुंबईच्या मोर्चाबद्दल मावशींनाही उत्सुकता होतीच. त्यांना बकुळाताईंनी सर्व वृत्तांत सांगितला. मावशी इतकेच म्हणाल्या की ठीक आहे, आपल्या परीने आपण प्रयत्न करायचा. कोणत्याही प्रकारच्या निराशेला मावशींनी कधीच थारा दिला नाही. मावशींच्या पाठीमागेही वर्धा येथे गुप्तचर खात्याचा ससेमिरा लागला होता. पण कधीही आपले मन विचलित न होऊ देता मावशी रोजचा दिनक्रम करत होत्या. मावशी कोणाकोणाला भेटतात, कुठे जाणार आहेत वगैरेची माहिती गुणवंतराव मोरे नावाचे एक कुशल गुप्तचर अधिकारी रोजच्या रोज वरिष्ठांना पुरवत असत. अखेर शेवटी अनेक मान्यवर व्यक्तींच्या प्रयत्नांनी संघावरची बंदी उठली. स्वयंसेवकांची निर्दोष सुटका झाली. ग्रहण सुटले आणि संघ झळाळून उभा राहिला. सगळीकडे संघशाखा सुरू झाल्या आणि मावशींनी आपल्या सहकारी सेविकांच्या सल्ल्याने पुन्हा समिती शाखा सुरू केल्या. राष्ट्रसेविका समिती ह्या संघटनेचे थांबविलेले कार्य पुन्हा सुरू करत असल्याबद्दलची तार पंतप्रधानांना करण्यात आली. 1949मध्ये मावशींनी नागपूरला एक अखिल भारतीय बैठक बोलवली. ती बैठक सर्वच दृष्टींनी अत्यंत महत्त्वाची होती. जवळजवळ 2 वर्ष समिती शाखा बंद होत्या. त्या काळात मावशींनी समिती कार्याबद्दल खोलवर विचार केला. भोवतालची परिस्थिती बदलत आहे ह्याचा त्यांना अंदाज आला होता. स्वातंत्र्य मिळाल्यामुळे लोकांचा दृष्टिकोन बदलला होता. त्याचाही विचार करणे जरूर होते. म्हणून त्यांनी काही गोष्टी विचारार्थ मांडल्या. रोजच्या मैदानावरच्या कार्यक्रमाच्या जोडीने समाजाच्या आपण अधिक जवळ जाऊ व समाजाच्या अंतरंगात आपल्याला स्थान मिळेल असे कार्यक्रम हाती घ्यावेत असे त्यांनी सुचवले. त्यामध्ये शिशु मंदिरे, उद्योग मंदिरे, पाळणाघरे, शाळा, भजनी मंडळे, कीर्तने, प्रवचने ह्यांचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. कीर्तने प्रवचनांच्याद्वारे बहुजन समाजांपर्यंत आपले विचार पोहोचवू शकू असा त्यांना विश्वास होता आणि त्यांनी पुढे स्वतःच्या रामायणाच्या प्रवचनातून तो सेविकांना प्रत्यक्ष अनुभवास आणून दिला. ह्या कार्यक्रमावर बरीच चर्चा झाली. काही जणी मावशींना म्हणाल्या, मावशी, हे जर आपण करू लागलो तर समितीने आखलेला कार्यक्रम आपण करू शकणार नाही. समिती कार्यापासून आपण दूर नाही का जाणार? मावशींनी त्यांना नीट समजावून सांगितलं. त्या म्हणाल्या, अगं, रोज शाखास्थानावर जाणे हे जितके आवश्यक आहे तितकेच आपण समाजाच्या अधिक जवळ जाणे हेही महत्त्वाचे आहेच ना. कारण शाखास्थानावर मर्यादित स्त्रिया मुली येतील. त्यांच्यावर आपण संस्कार करू शकतोच, पण शिशु मंदिरातून अगदी लहान मुलामुलींवर आपण संस्कार करू शकू आणि मग त्यांच्या माध्यमातून त्यांच्या पालकांपर्यंत आपण पोहोचू. त्याचवेळी समितीची आर्थिक व्यवस्थाही लावण्यात आली. प्रत्येक शाखेने आपल्या शिल्लक निधीचा अर्धा हिस्सा व चालू वर्षाच्या गुरुदक्षिणेचा 10वा भाग केंद्राकडे पाठवावा. अधिकाऱ्यांचा प्रवास खर्च यापुढे समितीने उचलावा. स्थानिक अधिकाऱ्यांचाही प्रवास खर्च यापुढे समितीने उचलावा. स्थानिक अधिकाऱ्यांच्या संमतीनेच खर्च करावा व जमा खर्चाच्या वह्या दरवर्षी समितीने नेमलेल्या निधीप्रमुखांकडून तपासून घ्याव्यात असे ठरले. सुरुवातीला माननीय माई नागले ह्याच निधीप्रमुख व हिशोब तपासणीस अशी दोन्ही कामे करत असत. पुढे मनोरमाबाई गोखले या निधीप्रमुख व ताई अंबर्डेकर यांना हिशोब तपासणीस म्हणून नियुक्त केले गेले. या बैठकीच्या वेळी आणखी एका गोष्टीवर उहापोह झाला. नेतृत्व बदलाबद्दल काही लोकांकडून काकू परांजपे यांच्याकडे प्रस्ताव आला होता. तो समितीच्या शिस्तीप्रमाणे त्यांनी बैठकीपुढे मांडला. मावशीने अत्यंत शांतपणाने व कमालीच्या संयमाने तो ऐकला. एक क्षण सर्वजणी एकदम स्तब्धच झाल्या. मावशी म्हणाल्या, मी कमी पडते आहे असं वाटत असेल तर नेतृत्व बदलण्यास माझा मुळीच विरोध नाही. मी समिती स्थापन केली म्हणून मीच प्रमुख राहावे असा माझा अट्टाहास नाही. माझ्यापेक्षा संघटना मोठी आहे, तेव्हा तुम्ही ह्याचा नीट विचार करावा. नेतृत्व बदलावे हे कोणाही सेविकेला मानवणारे नव्हते. प्रमुख कोण हा प्रश्न मुळी आमच्यापुढे नाही असे बैठकीला आलेल्या सेविकांनी सांगितले आणि हा नवीनच आलेला विचार तेथेच संपला.
त्यावेळी मावशींनी आपल्या मनाचा जरासुद्धा तोल जाऊ दिला नाही. वास्तविक मावशींच्या प्रतिष्ठेचा तो प्रश्न होता. थोडा अपमानकारकही तो प्रस्ताव होता, पण त्यावर मावशींनी आपले कोणतेही मत प्रदर्शित केले नाही. याच वर्षाअखेरीला काकू परांजपे दिल्लीला आपल्या मुलाकडे राहावयास गेल्या. मावशींना जेव्हा हे समजले तेव्हा त्या म्हणाल्या, बरे झाले, आता दिल्लीलाही समिती शाखा सुरू होईल. आपल्या सहकारी भगिनींबद्दल मावशींना इतका विश्वास होता आणि त्याप्रमाणे काकू तिथे गेल्यावर स्वस्थ बसल्या नाहीत. तेथे त्यांनी समिती शाखा सुरू केली. ही दिल्लीतली पहिली शाखा 1950मध्ये स्थापन झाली. दिल्लीतील स्त्रियांशी काकूंचे हळूहळू घनिष्ठ संघटन होऊ लागले. दिल्लीत समितीला स्थैर्य यावे व आपल्यालाही मदत व्हावी ह्या दृष्टीने नागपूरच्या 2 सेविकांना त्यांनी दूरदृष्टीने दिल्लीची स्थळे बघून दिली. त्याचा त्यांना चांगला उपयोग झाला. दिल्लीच्या कामाला थोडी सुरुवात होते न होते तोच काकूंना कॅन्सरसारखा भयंकर रोग झाला आणि थोड्याच दिवसात म्हणजे 1951च्या ऑगस्टमध्ये त्या स्वर्गवासी झाल्या. जवळजवळ समितीच्या स्थापनेपासून काकू परांजपे मावशींना साथ देत होत्या. सर्व बाबतीत मावशी त्यांच्याशी सल्लामसलत करत असत. एक कर्तृत्ववान, बुद्धिमान सहकारी गेल्यामुळे मावशींना अत्यंत दुःख झाले. कोणत्याही कारणाने खचून जाणे ही गोष्ट मावशींच्या स्वभावातच नव्हती. मृत्यूने तर त्यांच्याशी जन्मभर जीवघेणा खेळ मांडला होता. अनेक निकटवर्तीयांच्या मृत्यूचे आघात मावशींनी पचवले होते. त्यामुळे काकूंसारखे सहकारी गेल्यावर तोही आघात सहन करून मावशींनी सर्व लक्ष आपल्या कामाकडे वळवले. संघबंदी उठल्यानंतरची परिस्थिती समितीच्या दृष्टीने मुळीच आशादायक नव्हती. 2-2.5 वर्ष शाखा बंद असल्याने सगळीकडे विस्कळीतपणा आला होता. त्या काळात बऱ्याच तरुण प्रशिक्षित सेविका लग्न होऊन गेल्या होत्या. शाखा बंद असल्याने पाठोपाठचा गट तयार झाला नव्हता. त्यामुळे दैनंदिन शाखा जवळजवळ बंद पडल्या होत्या. सुरुवातीच्या 2-4 वर्षाच्या काळात मावशींबरोबर ज्या काही प्रौढ सेविका दैनंदिन शाखेचे काम बघत असत तेवढ्याच काम करत होत्या. त्यानंतर दैनंदिन शाखेवर प्रौढ सेविका क्वचितच येत. बहुतेक सर्व सायन शाखांवर तरुणीच अधिकारी असत. शिशूंपासून तरुणींपर्यंतच गट असत. त्यामुळे आता दैनंदिन शाखा चालवणे कठीण झाले होते. दैनंदिन शाखांप्रमाणेच प्रौढांच्या साप्ताहिक शाखाही चालवणे कठीण होऊन बसले. गांधीवधानंतर झालेल्या धरपकडीमुळे व दंगलीमुळे सर्वांच्या मनात भीती निर्माण झाली होती. सरकारी नोकरांच्या बायका मुली अजिबात शाखेत येईनाश झाल्या. शाखा भरवण्यासाठी मिळणाऱ्या जागाही भीतीमुळे मिळेनाश झाल्या. शाळांनीही आपली जागेबद्दलची धोरणे बदलली. इंग्रजी आमदनीतसुद्धा ज्या अडचणी आल्या नाहीत त्या आता स्वराज्यात गावोगावी येऊ लागल्या होत्या. मावशी त्याबद्दल रात्रंदिवस विचार करत होत्या. गावोगावी जाऊन जुन्या सेविकांच्या गाठीभेटी घेत होत्या. त्या सेविकांना म्हणत, तुम्ही का इतक्या घाबरता? तुम्ही तर सरकारी नोकर नाहीत ना, मग सरकारला इतकं घाबरण्याचं काय कारण? त्यावर सेविका सांगत, आम्हाला घरातून परवानगी नाही. बहुतेक ठिकाणी अशीच प्रकारची प्रश्नोत्तरे घडत त्याने मावशी बेचैन होत. इतक्या उमेदीने अनेक अडचणींना तोंड देऊन उभे केलेले हे कार्य बंद पडते की काय हा विचार त्यांना सतावू लागला. पण त्या निराश झाल्या नाहीत. त्यांचा आपल्या कार्यपद्धतीवर पूर्ण विश्वास होता. म्हणून बैठकी घेऊन समितीच्या कामासंबंधी त्या मार्गदर्शन करीत असत. 1950च्या डिसेंबरमध्ये 15 तारखेला कल्याणला अशीच एक 3 दिवसांची बैठक मावशींनी घेण्याचे ठरवले. बैठकीच्या पहिल्या दिवशीच श्री वल्लभभाई पटेल यांच्या मृत्यूची बातमी समजली. मावशींनी ताबडतोब निर्णय घेतला व त्या दिवशीची बैठक स्थगित केल्याचा फलक बैठकीच्या ठिकाणी लावण्यात आला. या बैठकीत पुढील कामाच्या दृष्टीने बराच विचार झाला. या बैठकीला ताई देवेकर, काकू रानडे, काशीबाई कुलकर्णी, बकुळाताई देवकुळे, इंदुताई देव, जेठी देवाणी वगैरे अधिकारी उपस्थित होत्या. बंदी काळात ठिकठिकाणी जे उपक्रम सुरू होते त्यामध्ये भजने हाही एक उपक्रम सुरू होता. कल्याणच्या भजनाचे वैशिष्ट्य असे होते की सर्व तरुण मुलींनी ही भजने बसवली होती. तुकडोजी महाराजांची राष्ट्रीय विचारांना पोषक अशी बरीच भजने त्यात होती. मावशींनी आवर्जून हा कार्यक्रम ऐकला. ह्या बैठकीत आणखी एक गोष्ट म्हणजे भारताच्या फाळणीवर आधारित भारत मातेचे मनोगत मी स्वतः लिहिलेले म्हणजे माननीय सुशीलाताई महाजन यांनी लिहिलेले
त्यांनी म्हणून दाखवले. ते ऐकताना जेठी दिवानीला आपला दुःखावेग आवरता आला नाही. साऱ्यांची मने व्यथित झाली. मावशींनी मला जवळ बोलावून माझ्या पाठीवरून नुसता हात फिरवला. तो स्पर्श मला अनेक गोष्टी सांगून गेला. पुढे वेळोवेळी माझ्या हातून जे लिखाण लिहिले गेले त्याला आधार होता त्या स्पर्शाचा. यावेळी मावशींनी असा विचार मांडला होता की अशा ललित साहित्यातून समाजावर संस्कार केले तर ते खोलवर जातील, म्हणून प्रसंगातून समाज प्रबोधन साधण्याचा प्रयत्न करावा. पुढे रामायण प्रवचनात प्रसंगदृश्य दाखवण्याचा मावशी आग्रह करत व ठिकठिकाणी तसा प्रयोग करवूनही घेत. त्याचा उगम त्या कल्याण बैठकीचे वेळी झाला होता. प्रत्येक बैठकीचे वेळी सायंकाळी रामरक्षा वगैरे म्हणून झाल्यावर बैठकीला आलेल्या सेविकेला तिच्यामधला कलागुण दाखवण्याची संधी मावशी देत असत. मग त्यावेळी कोणी भजन म्हणे, कोणी स्वरचित काव्य म्हणे, कोणी एखादा स्वतः लिहिलेला लेख वाचत असत. त्या सर्वांचे मावशींना कौतुक वाटे. त्यांच्या कौतुकाचे फळ म्हणजे अनेक कवयित्री व लेखिका समितीला मिळाल्या. बैठक संपली. सर्वजणी आपापल्या गावी गेल्या. पण त्या मानाने काही काम वाढत नव्हते. मध्यंतरी पडलेल्या खंडामुळे खूपच शिथिलता आली होती. एखाद दुसरे पत्र मावशींना येई त्यावेळी त्यांना जरा आशा वाटे. 1951 साल उजाडले. ताई दिवेकरांनी मावशींना वार्षिक बैठक घेण्यासंबंधी पत्र पाठवले. त्यात त्यांनी असे सुचवले की ही बैठक आपण पुण्याला घ्यावी व भारतातल्या ज्या ज्या ठिकाणी शाखा होत्या त्या ठिकाणी बैठकीचे पत्रे धाडावीत आणि सर्वांना बैठकीला बोलवावे. या बैठकीत पुढील कामाची आखणी करावी. पाहू या प्रयोग करून. ताईंच्या सूचनेप्रमाणे ठिकठिकाणी बैठकीची पत्रे गेली. दिवाळीनंतर पुण्याला ही बैठक ठरली. पेरू गेट जवळचे ब्राह्मण कार्यालय ही प्रशस्त जागा बैठकीला घेण्यात आली. ह्या बैठकीला ठिकठिकाणाहून सेविका आल्या होत्या. जवळजवळ 300 सेविकांची उपस्थिती होती. खूपच उत्साहाचे वातावरण होते. ह्या बैठकीला निम्म्या सेविका तरुण होत्या. बैठक सुरू झाली आणि दुसऱ्याच दिवशी एक दुःखद घटना घडली. मावशींचे धाकटे बंधू निवर्तल्याचे पत्र बैठकीचे स्थानी आले. आता पुढे काय होते याचा साऱ्या जणी तर्क करू लागल्या. पण ठरल्याप्रमाणे बैठक पार पडली. पत्र रात्री आले होते. रात्रीचा कार्यक्रम ठरल्याप्रमाणे पार पडला. दुसरा दिवस उगवला. मावशींची गाडी सकाळी 10 वाजता होती. सकाळी शाखा झाली. बाकी ठरलेले कार्यक्रम झाले. मावशी गाडीला जाण्यासाठी बाहेर पडल्या. त्या अत्यंत शांत दिसत होत्या. सर्व सेविकांचा निरोप घेऊन त्या निघाल्या. त्यांच्या त्या संयमाने आम्ही सर्व चकित झालो. उरलेली बैठक श्रीमती ताई दिवेकर व ताई आपटे यांनी पूर्ण केली. ही बैठक म्हणजे एक अखिल भारतीय शिबिरच झाले होते. कारण त्यातील कार्यक्रम म्हणजे दोन्ही वेळ शाखा, चर्चा, बौद्धिक वर्ग वगैरे होता. या बैठकीचे संचालन इंदुताई देव यांनी केले होते. ही बैठक चांगली झाली. संख्या पण चांगली होती. तरी कामाला काही वेग येत नव्हता. तरुण मुली लग्न करून गेल्या होत्या. काहींची मुले लहान असल्यामुळे त्या काम करू शकत नव्हत्या. त्यामुळे शाखेवर सतत काही कार्यक्रम ठेवणे आवश्यक होते. नाहीतर सगळीकडे सर्वजणी निष्क्रिय होतील असे मावशींना सारखे वाटे. समितीची घडी पूर्ववत कशी बसेल याचा विचार त्या सारख्या करत असत. आपल्या सहकारी सेविकांशी त्याबाबत चर्चा करत. एक दिवस त्या वहिनी गोखले यांना म्हणाल्या, वहिनी, आपण नागपूरमधील निरनिराळ्या भागात जाऊन बैठकी घेऊया. वहिनी ऐकत होत्या पण त्यांना काही अंदाज लागत नव्हता. वहिनींच्या मनात जे आले ते त्यांनी बोलून दाखवले. त्या म्हणाल्या, मावशी, बैठकीचे निरोप धाडायला व सगळ्यांना एकत्र करण्यासाठी 3-4 जणी तरी हव्यातच. आणि समजा तेही जमले तरी बायका तर यायला हव्यात ना. त्यावर मावशी चटकन म्हणाल्या, बघूया प्रयत्न करून. शून्यातून काम उभे करण्याची ताकद असणाऱ्या मावशींजवळ अतूट आशावाद होता. पण मावशी, सगळ्यांना कशासाठी जमा म्हणून निरोप धाडायचा? हो, तेही खरंच. पण वहिनी, तुम्हाला भजन चांगले म्हणता येते ना. योगासने तुम्ही शिकला आहात. आपण योगासनाच्या वर्गासाठी सर्वांना बोलवूया. झाले. मनात आल्याबरोबर प्रयोग सुरू झाला. त्याप्रमाणे प्रत्येक भागाला वार नेमून दिला व त्या भागातल्या ओळखीच्या सेविकांना निरोप पाठवला की आम्ही येत आहोत. योगासनांचे वर्ग घ्यावयाचे आहेत म्हणून बायकांना एकत्र जमवा. ठरल्याप्रमाणे वहिनी गोखले व मावशी भागाभागातून फिरू लागल्या.
प्रथम वहिनी आपल्या गोड आवाजात भजन सांगत व मग योगासने शिकवत. त्यानंतर मावशी शाखेची माहिती सांगत. कधी 25-30 स्त्रिया असत, कधी 5-6 जणी असत. पण त्या दोघींनी कधी कंटाळा केला नाही. भर दुपारी उन्हातान्हातून त्यांची पायपीट चालत असे. डोळ्यापुढे एकच ध्यास होता, तो म्हणजे मोठ्या उमेदीने सुरू केलेले काम बंद पडता कामा नये. हीच वेळ परीक्षेची आहे. यावेळी परिश्रम केले तरच समितीच्या शाखा पूर्ववत होतील. नाहीतर कसेबसे जीव धरून राहिलेले हे समितीचे रोपटे कोमजून जाईल असे त्यांना वाटे. हा योगासनांचा प्रयोग बरेच दिवस चालला होता. बायकांनाही तो आवडला होता. ही गोष्ट त्या दोघींच्या लक्षात आली व आता काहीतरी निश्चित कार्यक्रम आखला पाहिजे हे त्यांनी ठरवले. त्यातून प्रार्थना केंद्रांची सुरुवात झाली. त्यालाच प्रार्थना शाखा असे नाव दिले. या प्रार्थना शाखेत म्हणावयाचे श्लोक, आरत्या वगैरे छापून घेण्यात आले व ते गावोगावी पाठवण्यात आले. ज्या ठिकाणी ध्वज लावून शाखा चालू शकत नव्हत्या त्या ठिकाणी देवीचे फोटो लावून प्रार्थना शाखा घ्याव्यात असे मावशींनी सर्वांना कळवले. हे निर्णय घ्यायलासुद्धा मावशींजवळ आता फारशा कोणी नव्हत्या. पण ज्या कोणी 5-10 जणी होत्या त्या ठाम होत्या. त्यामध्ये काकू रानडे, ताई आपटे, ताई दिवेकर, माई नागले, काशीताई कुलकर्णी व ताई अंबर्डेकर ह्या प्रमुख होत्या. मावशींची बैचेनी त्या ओळखत होत्या व पुन्हा शाखा उभा राहण्यासाठी अविश्रांत श्रमत होत्या. अशा तऱ्हेने काम करत असताना मावशींना शारीरिक आजारांशी देखील 2 हात करावे लागत. एकदा वहिनी गोखले व मावशी ठरल्याप्रमाणे प्रार्थना शाखेत जात होत्या. ठिकाण लांब होते त्यामुळे रिक्षा करावी लागली. रिक्षा निघाली आणि कशी कुणास ठाऊक रिक्षा उलटली. मावशींच्या अंगावर वहिनी पडल्या. मुका मार लागला. मावशींच्या नाजूक देहाला 50च्या वयाला तो आघात सहन झाला नाही. क्षणभर डोळ्यापुढे अंधारी आली, पण त्या तशाच उठल्या आणि वहिनींना म्हणाल्या, वहिनी, आपण आता ठरवलेच आहे त्याप्रमाणे दुसरी रिक्षा करून शाखेत जाऊया. वहिनींना हो नाही म्हणायला वाव न देता समोरून आलेली रिक्षा त्यांनी थांबवली आणि त्या रिक्षात जाऊन बसल्या. ठरलेला कार्यक्रम पार पडला, पण पुढे 8 दिवस त्यांना ते दुखणे सोसावे लागले. मावशींनी ना आपल्या शरीराचे लाड केले ना मनाचे. बंदीनंतरच्या 10 वर्षात मावशींना खूप ताण पडला होता. शारीरिक व मानसिक दोन्ही दृष्टींनी त्यांना या काळात कष्ट सोसावे लागत होते. कुटुंबात मुलांची लग्न झाली होती, नातवंडेही झाली होती, पण तरीही दुखऱ्या भागाची ठसठस मावशींना सोसवत नव्हती. स्पष्टच सांगायचे तर मोठ्या मनोहरचे व पद्माताईचे वारंवार खटके उडत होते. ते विकोपाला जात होते. तुटेपर्यंत तणाव वाढत होता. नाही म्हटलं तरी मावशींना त्यामध्ये लक्ष घालावे लागतच होते, कारण तीनही नातवंडे लहान होती. त्यांच्याकडे बघून तरी सुनेने व मुलाने जुळते घ्यावे असे त्यांना वाटे. अखेर या कुरबुरीचा आणि बेबनावाचा परिणाम म्हणून पद्माताईंनी घर सोडले. मावशींचे सर्व प्रयत्न फुकट गेले. बाहेर लोक मावशींना नाना तऱ्हेने बोलत. देशाचे संघटन करायला या निघाल्या आहेत, पण स्वतःचे घर काही यांना सांभाळता आले नाही. आता आधी आपले घर बघा आणि मग दुसऱ्यांना उपदेश करा. 1 ना 2 बोलणाऱ्याचे का तोंड धरता येते. पण मावशींनी ते सर्व सहन केले व मावशी नातवंडांसाठी नागपूरला मनोहरकडे येऊन राहिल्या. पुन्हा मुलाचा संसार मावशींच्या अंगावर पडला, पण तोही त्यांनी खंबीरपणाने सांभाळला. लोक बोलतात, नावे ठेवतात म्हणून अंगीकारलेल्या कार्य त्यांनी सोडले नाही. वरील घरगुती कारणाचा एक मानसिक ताण होताच. त्यातच एक दिवस वहिनी व मावशी योगासनांच्या वर्गासाठी गेल्या असता एक बाई मावशींना म्हणाल्या, मावशी, तुम्ही इतक्या हिंदुत्वनिष्ठ, तुमचे मुलगे पूर्वी संघात जात असत, मग असे कसे झाले? मावशींना काही समजेना. त्या म्हणाल्या, असे म्हणजे कसे, जरा स्पष्ट सांगा. दुसऱ्या बाई त्यावर म्हणाल्या, आडवळण कशाला, तुमचे मुलगे आता कम्युनिस्ट झाले आहेत असे ऐकतो. कशावरून म्हणता? आचार्य आत्रे व खोब्रागडे 2 दिवस तुमच्याकडे वर्ध्याला राहिले होते. आत्रे आता कम्युनिस्ट झाले आहेत हे विदितच आहे. शिवाय तुमचा मुलगा दिनकर सध्या नागपूरला मराठा वर्तमानपत्रात काम करतो. मुले मोठी झाली आहेत, त्यांनी कोणताही पक्ष धरावा, त्याला मी जबाबदार कशी? आणि तुमच्याजवळ तरी याला पुरावा आहे का? त्यावर त्या बाई पुढे काहीच बोलल्या नाहीत. ती घटना अशी होती की संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या निमित्ताने आमदार अत्रे व खोब्रागडे दोघेही वर्ध्याला आले होते. मावशींचे घर मोठे म्हणून त्यांनी उतरण्याची व्यवस्था मावशींच्याकडे केली होती.
त्यावेळी मावशी दौऱ्यावर होत्या. श्री अत्रे मावशींच्या घरी उतरल्यामुळे त्यांचा मुलगा दिनकर ह्याची अत्रे यांच्याशी चांगली ओळख झाली. पुढे नागपूरला मराठा वर्तमानपत्राची नागपूर आवृत्ती सुरू झाली. वृत्तपत्र व्यवसायाची गोडी दिनकरला असल्याने त्यांनी मराठामध्ये काम करण्याचे पत्करले. लोक कसे सुताने स्वर्गाला पोहोचतात त्याचा हा नमुना. संघाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यातही काही दिवस हाच समज होता. भाग 14 समाप्त. क्रमशः